भरत जाधव आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीसाठी अनवर नाला येथील आदिवासी बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत आक्रमक भूमिका घेतली। निवेदनादरम्यान समाजमाध्यमांवरील कथित धमक्यांचे पोस्टर झळकावत संबंधितांवर तातडीने कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। पीडितांनी आरोप केला की जुन्या वादातून भरत जाधव व त्याचे साथीदार महिलांसह संपूर्ण कुटुंबाला मारहाण, त्रास आणि जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत। याबाबत अनेकदा पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला। आदिवासी बांधवांनी स्पष्ट इशारा दिला की संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास राज्यपालांच्या प्रस्तावित धुळे तालुक्यातील दोंडाईचा दौऱ्यात त्यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडण्यात येईल। त्यानंतरही न्याय मिळाला नाही तर ऑगस्ट 15 रोजी सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पीडितांनी दिला। यावेळी मोहन मोरे, किशोर मोरे, विजय गायकवाड, किशोर गायकवाड, पवन वाघ, किरण भगरे, भारत गायकवाड, संगीता गायकवाड, पूजा गायकवाड, रत्ना मोरे, छायाबाई अहिरे, सरला गायकवाड, सुनीता मोरे, शकुंतला मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी समाजबांधव उपस्थित होते। मना नाव स छायाबाई बायदास आयरे, मी अनवर नाला विनियल्स आणि जो भारत आप्पा जाधव अहो आमनावर भलता अत्याचार करी रहिना म्हणून आम एसपी ऑफिसला गेलो निवेदन देवाला। 3 महिन्यापूर्वी झगडा व्हायला होते आमनी गाव मध्ये नेवाली, पण मग आमना सर्व मिठी जायला होता पोलीस स्टेशनला जायचं सर्व काय नेमन कवी जायला होता। पण त्यानं काल एवढा मिठी जायला होते ना काल म्हणा बा असा जिमला जाय राहणार तर त्यानं डायरेक्ट बाहेर ना पोराला इसन आणि म्हणा बा असावर अटॅक करणार तो आता दवाखाना मग ऍडमिट त्यानं मग बापजी ग्रुप आला पोरचा लायसन म्हणा भासाला मारेल सर त्यानं म्हणजे बापजी ग्रुपचा लावा का आमना वाला मार राही ना सर आणि आम पोलीस स्टेशन मध्ये जात पोलीस स्टेशन वाला आम्ही तक्रार लिहिणार आहे ना सर आणि ते काहीच त्या कारवाई करा म्हणजे मग त्याचं म्हणणं आम्ही मरी जायला पाहिजे तेव्हा ते आम्ही तक्रार लिहावं असत का तरी पोलीस स्टेशन मग आम्ही कधी जावा ना आता म्हणून आम्ही आता एसपी ऑफिस आहे दादा की दादा तुम्ही आता आम्हाला काहीतरी करा नाही तर मग आता असं करा आम्हाला तुम्ही आधी मारी टाका नाही तो मग आम्हाला ताज आम्हाला संरक्षण करा त्याला मोका लागायला पाहिजे त्यांना पक्की कारवाई व्हायला पाहिजे। तो कसा बदलितला कधी राही ना असा आमला का बा त्यानं जात ना का आम्ही त्यांना गाव म्हणा का आम्ही एकच गाव मरत आमना जात ना तो त्यांनी जात ना मग आमनावर का त्याला एवढा दुःख लागणार कसा बद्दल लागणार आमना दुःख आमनाच व्हायला ते पोलीस वाला आमना ऍक्शन ना लिहिरा ना सर्व काही त्यांनाच ऐकी असत मवाडी पोलीस स्टेशन वाला का बरं अशा का बा मग माणसं ना का तेच माणसं असत का तेच का बा ऐकी राही नसत तेच आम्हाला मारतीन तेच आमवर केस बी करतीन म्हणजे मग आम कथे जावा ना आता मग आम्ही राज्यपाल दादाला भेटसू तर आणि जरी येस ना जरी ऐक्या ना तर आम्ही राज्यपालला जायचं तटे भेटसू तर आणि तटे आई मागणी कसं होतं आम्हा की आम्हाला संरक्षण करा ना करा ना मग आम्ही तेच ना आम्हाला निवेदन ऐक्या तर ठीक नाही तर आम्ही उपोषणला भटी जास होतं आणि आठच मारस होतं आम्हा। भरत आप्पा जाधव यांनी माझ्या भावावर अटॅक केलेला आहे। काल माझा भाऊ जिमला गेला होता तर यांनी 20 पोरांना मिळून त्यांनी अटॅक केलेला आहे। तो आता दवाखान्यात आहे। आता उद्या उठून माझे पप्पा पण बाहेर लोक जातात त्यांना जर काही झालं उद्या उठून तर आम्ही काय करायचं। मी जॉबला जाते मी रात्रीची 6:30-7 वाजता येते त्यांनी जर उद्या उठून मला काय केलं तर काय करायचं बरं उद्या उठून माझ्या घरच्यांनी। पोलीस कंप्लेंट करायला मी गेले होते काल मोवाडी पोलीस स्टेशन मध्ये गेले होते रात्री 11 वाजेपर्यंत होते तरी माझी कंप्लेंट त्यांनी घेतली नाहीये। मग आता म्हणून मी एसपी ऑफिस आलेली तर आप्पा जाधव याला धोका लागायला पाहिजे बस त्यांनी त्याचं तरी गाव सोडायला पाहिजे त्यांनी त्याचा ग्रुप बंद झाला त्याचा बापजी ग्रुप आहे ना बंद झाला पाहिजे त्याच्यावर। माझं नाव मोहन रमेश मोरे राहणार अनवर नाला। हे 2-3 महिन्यापासून असं आमच्या मांग लागलाय तो भरत आप्पा जाधव काय बापजी ग्रुप काय आहे त्याचं तेव्हा पण आम्हाला मारले त्याने आमच्यावरच गुन्हे दाखल झाले। आम्ही 20-25 दिवस आत गेलो मी माझी पत्नी होती तिला पण मार लागलं भावाची बाई हिला मार लागलं भाऊ होता याला मार लागलं भाषाला लागलं मला लागलं होतं 8 टाके पडले मला पण तेव्हा पण आम्हाला पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल करून आम्हाला जमा करून दिलं त्यांचे पण 2 लोक जमा झाले पण बाकीचे तर गावात फिरतात त्याच्यानं आम्हाला शिव्या गाल असं तसं हे काल काय आता मिटलं म्हटलं बघ जाऊ द्यात आपण काय जगड्या कोर नाही आता हे करून हे बघा हाय असं भो आऊ रोज ना तमाशा चालूच काल दिन अवमाना भावला मार्या भासाचं त्याला बी मार्या बस भरत आप्पा जाधव याला मोका लागण पाल यानं जिथलं हाईसत लागलं सर यानं आम खोटं ना यानं गुन्हे तपासा पोलीस स्टेशनला 17-18 गुन्हे यावर पोलीस स्टेशनला आम्ही लबाड बोलत असतो तुम्ही गुन्हे तपासिल्या
डिपार्टमेंट उलटा सांगा आता या कॉम्प्रोमाइज करा अरे ते बी पोलिसांचं सामना तो मारा ठोकांना बाता करा मारी टाकसो फाट टाकसो तरी जायचं करूच काय आमो तरी जात त्या हमला अटक करी टाकत बस आता एकच मांग आता एस पी साहेब असला आता निवेदन दिदीच होत काल दिन राज्यपाल साहेब ही असत राज्यपाल साहेबला भेटिलीच होत तरी बी कधी ना काय आहे ना तर मग उपेशनला आम्ही पचित असत असा बी तई गाव मग भुके मरत गाव मग काय कामला रोडवर निघाल देखत रोडवर हे लोक असं मारत मग त्यांना पक्ष आठे आम्ही भुके मरीत असत किंवा 30 मध्ये आपण उपेशन करीत मरत होत बस यांनी पत्रात आता हमला काही ना सर्व कुटुंब म्हणा नाही तर 15 ऑगस्ट ने दिन काही ना काही मग पेट काय टाके देतो परिवारवर आणि अक्का लायली सो मग झेंडा फडकू द्यावा ना आठे कोणा बस यांनी पुढे आम काही इथलं पुढारी ना काही ना 15 ऑगस्ट ने दिन आत्मदान करे टाकसो मग मला परिवार साईट